पॉलिनॉमियल शिकत होतो आठवते? मी तुम्हाला याचे बेसिक सांगितले कसं साइन घ्यायचे, डिग्रीचा डिफरन्स घेऊन कसं सोडवायचं. आता हे स्टेट बोर्ड महाराष्ट्र क्लास 8 चा चॅप्टर आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. त्याची एक्झरसाइज आहे. जबरदस्त क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स खूप छान आहेत. म्हणून तुम्ही थोडं नीट समजून घ्या. यांना आपण प्रॉपरली पाहू कसं सॉल्व्ह करायचं. तसं आता एक पहिला जो क्वेश्चन आहे एकदम बेसिक पासून पाहू. y+4 ने डिवाइड करायचे y² + 10y + 24. बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आता आपण बायनॉमियल पाहतो इथे आणि इथे पॉलिनॉमियल आहे. बायनॉमियलने पॉलिनॉमियल किंवा ट्रायनॉमियलला डिवाइड करायचं. इथे y चा पॉवर 1 आहे, इथे 2 आहे. डिफरन्स एका y चा आहे तर y ने डिवाइड करूया. y × y y² + 4 × y + 4y. आणि मग आपण इथे करतो साइन चेंज. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. साइन चेंज करायला विसरायचं नाही. आता इथून +y² - y² कॅन्सल. +10 - 4 + 6y येतं. उरलेलं सगळं लिहायचं. इथे पॉझिटिव्ह आहे तो प्लस इथे येईल. समजलं? इथे जे साइन असतं ते वर घ्यायचं. आता पाहायचं इथे 1 आहे कोएफिशियंट, इथे 6 आहे. 1 ने 6 ला 6 चा डिवाइड होईल. इथे y डिग्री 1 आहे, इथे 1 आहे. 0 डिफरन्स, सो नो y. y घ्यायची गरज नाही. +6 × y +++ तर 24. अगेन चेंजिंग साइन्स, कॅन्सलेशन अँड 0. तर आपल्याला म्हटलेले क्वोशंट सांगा. y+6 रिमाइंडर 0. This was easier question. You try second. पटकन. सेकंड क्वेश्चन. p+3 ने डिवाइड करायचंय p² + 7p - 5. ठीक. p आहे इथं p² आहे, एका p ने भाग जाईल. हा बनेल p² + 3p. साइन चेंज, हा 0. 7 - 3 becomes 4p. आता +4 इथे घ्या. p सेम डिग्री आहे. 4 ने डिवाइड होईल. +4 × p 4p + 12. साइन चेंज, हे कॅन्सल होईल and answer become -17. Okay, so quotient p+4 and remainder -7. आता क्वेश्चन पहा. x - 4 ने डिवाइड करायचे. इथून पुढे क्वेश्चन थोडे टफ आहेत. इकडे बघ. आता इथे 4x³ आधी लिहायचं आपल्याला. स्टँडर्ड फॉर्म मध्ये डिग्रीच्या डिसेंडिंगने लिहा. इथे 4x³ नंतर 2 पॉवर पण आहे आणि पॉवर 1 पण आहे. कॉन्स्टंट नसला तरी चालतो. झालं? आता काम सोपं आहे. इथे x 4 एक 4 ने डिवाइड होईल. x आणि x³ आहे. डिफरन्स घ्या 2 चा. हो ना मग. आपण त्याला आधी लिहिलंय बेटा डिग्रीच्या टर्म्स नुसार. हा म्हणून जागेवर या. 4 × 1 4 x² × x x³ मायनस प्लस मायनस 16x² - 16x². लाईक टर्मच्या खाली लिहित जा. साइन चेंज, हा मायनस हा प्लस. इथे हा कॅन्सल होईल. +2 + 16 + 18. इथे लक्ष द्यायचं नीट. आणि रिमाइंडर +3x सह. इथे प्लस आहे, वर प्लस. x इथे 18, इथे 18. x x² आहे तर x ने भाग द्या. 1 चा फरक. +18 x × x x² प्लस मायनस मायनस 72x. अगेन चेंज द साइन. मायनस प्लस. हे कॅन्सल.
+3 + 72 75x. संपलं नाही. मी तुम्हाला काल सांगितलं होतं x चा पॉवर सेम असेपर्यंत डिवाइड करता येते. इथे 1 इथं 75 इथला प्लस वर द्या. हा प्लस इथं द्या. 175 इथं किती 75 75x झाला. प्लस मायनस मायनस इथे किती येते 300 मायनस मध्ये सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. बरोबर केलं जे केलं ते. पुढे होतं का काही घ्यायला? इथे आपण ह्याला मल्टिप्लाय केल्यावर एक एक्स्ट्रा येतोय ना. हा तर इथे बघा मायनस प्लस हा गेला किती राहिले +300. दिस इज द आन्सर. तुमचा डाऊट बरोबर आहे. मागच्या ह्याच्यात 70 नंतर खाली होतं कोणी घ्यायला आणि इथे पी आणि इथे पी आहे का? एक पी होता ना बेटा. इथं उरलेला होता ना. तू ह्याला मल्टिप्लाय करशील की नाही? यांचं प्रोडक्ट झाल्यावर याचे करावं लागेल की नाही बायनॉमियल आहे ना तो. तर हा उरेल ना एक्स्ट्रा. इथे मागे उरत नव्हता. इथे तू +4 12 केल्या याच्यासोबत संपला की नाही तो. या कॉन्स्टंट सोबत हा कॉन्स्टंट आला होता की नाही. या क्वेश्चन मध्ये कॉन्स्टंट आहे का इथं? पण इथं कॉन्स्टंट येते ना मल्टिप्लाय करून. तर तुम्हाला हे कळत नसेल तर इथं +0 लावा संपलं. कळलं? हा म्हणून तुम्हाला म्हणलं मी हे जे ऍबसेंट टर्म्स असतात ते लिहिण्याचे फायदे. आता हे असं होते हे कुठून आलं मध्येच. हे कळून घेत जा. स्टेप बाय स्टेप बघा. आता चांगले प्रश्न आहेत. आता मी तुम्हाला फोर्थ सांगतो. फोर्थ मध्ये डिवायझर आहे 2m-1. पॉवर कडे नीट लक्ष द्यायचं. आता कोण आहे 3. मग स्क्वेअर आहे +1 m पण आहे +9 पण आहे. सगळ्या टर्म्स आहेत. इथे 2 आहे इथे 2 आहे. डिवाइड होणे 1. इथे m इथे m क्यूब m स्क्वेअर 2 × 1 m × m स्क्वेअर m क्यूब -m स्क्वेअर येईल याच्या खाली. याला कॅन्सल करू नका. आपण साइन चेंज करतो. मायनस प्लस हा कॅन्सल होतो. +m स्क्वेअर 2m स्क्वेअर +m +9. इथला प्लस वर जाऊ द्या. इथे 2 इथे 2 काही नाही 1 चा भाग जाईल. इथे 1 इथे 2 1. क्वेश्चन टफ आहे थोडं लक्ष द्या. पुढे अजून खालचे 3 तर अजून जबरदस्त आहेत. खालचे 2 तर स्टार आहेत. स्टेट बोर्ड मध्ये स्टारचा अर्थ टफ. हे क्वेश्चन्स जास्त डोकं खाणार. 2m × m 2m स्क्वेअर +- मायनस प्लस हे झालं +-0. अगेन 2m +9 इथं काही केलं नाही आपण. इथे प्लस आहे प्लस 2m 2m 1 चा भाग जाईल. +1 × 2m 2m -1 इथे -1 मायनस प्लस हे कॅन्सल रिमाइंडर 10 आहे का कोणी खाली घ्यायला? खतम. पाचवा तुम्ही ट्राय करा. फिफ्थ डिवायझर आहे x² + 2. हा थोडा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित जा कोणालाही. आता मोठा पॉवर 4 विथ साइन लिहायचं. मग x³ स्क्वेअर आहे मायनस पॉवर 1 पण आहे +3x आणि कॉन्स्टंट आहे -12. चलो इथे 2 इथे 4 किती डिफरन्स आहे 2 चा. इथे येईल x⁴. इथे येईल +2x². +2x² आहे त्याला इथे लिहा. ज्याच्या खाली त्यालाच लिहायचं म्हणून सांगत होतो. इथे आगाऊपणा जमत नाही. मायनस मायनस यांना काय करू नका कारण आपण ज्याला डिवाइड केलं त्याचेच साइन बदलायचे. तर बघा हा कॅन्सल झाला. -3 -2 मायनस हे आहे. पण बघा हे पण उरले ना. हे घ्यायचं
आता कोण आहे? इथला साइन बघा, प्लस. ते प्लस इथं घ्या. एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स आहे. आता होईल एक्स क्यूब प्लस 2x. तो इथे येईल का बघा बरं. पुन्हा साइन चेंज. हा कॅन्सल. इथे आला मायनस 5x स्क्वेअर. इथे आला प्लस 1x मायनस 12. कळलं? आता हा मायनस वर जाऊ द्या. एक्स स्क्वेअर अजूनही आपण डिवाइड करू शकतो. कितीने डिवाइड करणार? 5 ने. मायनस 5 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर. मायनस प्लस मायनस 5 टू जा 10. कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट. साइन चेंज. हे गेलं. इथे उरला एक्स. इथं आला -2. आता ह्याच्यासोबत हा डिवाइड होईल का बघा. नाही. त्याला तुम्ही रिमाइंडर म्हणून ठेवू शकता. आणि जर रिमाइंडर 0 आणायचा असेल तर यालाही पुढे डिवाइड करता येते. कोणाने कोणाला डिवाइड करायचंय? एक्स स्क्वेअरने एक्सला. म्हणजे बघा, एक्सला एक्स स्क्वेअरने डिवाइड करायचे असं बघायचं. तुम्हाला जर याला फर्दर सिम्प्लिफाय करायचंय, हा क्वेश्चन इथून टफ बनतो. हा, इथली डिग्री या डिग्रीपेक्षा मोठी झाली की आपण याला रिमाइंडर म्हणून टाकू. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ह्याला अजून पुढे जर करायचं असेल डिवाइड तर करता येते. ती पण टेक्निक शिका. कोणाला कोण डिवाइड करायला हे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये लिहा. एक्स स्क्वेअर कोणाला करतोय? प्लस एक्सला. तर बघा, जो डिवाइड करतो तो खाली लिहितो आपण एक्सला. तर बघा किती उरतंय? 1/x. तर तुम्ही हा प्लस इथं देऊन एक्स स्क्वेअरला एक्सने आपण जर म्हणजे ह्याच्याने ह्याला डिवाइड केलं तर आपण कशाचा भाग देऊ शकतो? 1/xचा. तर फ्रॅक्शन मध्ये आन्सर येतात. किंवा बघा, ही पॉलिनॉमियलच बनत नाही. दिसायले डिनॉमिनेटरला एक्स आला. आपण पॉलिनॉमियलची डेफिनेशन काय केली होती? पण ठीक आहे, आपण जर डिवाइड करायचं ठरवलं तर आपण हे करू शकतो. चला, हे कळलं मी 1/x कसं आणलं. हे सगळ्यात मेन असते. हा, पुढच्या 2 क्वेश्चन मध्ये ते अजून लागेल आपल्याला. ते स्टार क्वेश्चन आहे. आता पहा बेटा, प्लस 1/x ने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यावर बघा, एक्स स्क्वेअरला 1/x ने मल्टिप्लाय केल्यावर एक्स राहिला. आला एक्स. प्लस 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 1/x ने 2 ला मल्टिप्लाय केल्यावर 2/x. व्हेरी गुड. आता हा मायनस हा मायनस. ठीक आहे. हा मायनस बघा, हा कॅन्सल. -2 पहिले ते किती येते? -2x -2/x. काय फायदा होईल का पुढे जाऊन? नाही. म्हणून तुम्हाला एक बेटर आयडिया सांगतो. या क्वेश्चनला तुम्ही इथून पुढे इथे किती उरलं होतं? x -2. या डिग्रीपेक्षा ही लहान झाली की डिव्हिजन स्टॉप करून टाका. कळलं? पुढे करता येते पण ते अजून कॉम्प्लिकेटेड बनते. त्याच्यात कोशंट एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 आणि याच्यात रिमाइंडर एक्स -2. कोणाकोणाला समजलं? मी आता खूप डीप मध्ये सांगितलंय. पुढच्या क्वेश्चन्स मध्ये अजून मजा आहे. स्टार क्वेश्चन्स म्हणजे चांगले, चॅलेंजिंग. पण आपल्याला जास्त विचार करायला लावणार आहे. मी तुम्हाला 7th सांगतो, वाटल्यास तुम्ही 6th करा. ठीक आहे. मी उलट खालचं सांगतो. ठीक आहे, मी 6 सांगतो, मला काही अडचण नाही. आप देखो 6 a³ -2 डिवाइड करणार कोणाला? a⁴ आहे, 3 पण आहे, 2 पण आहे, 1 पण आहे, कॉन्स्टंट पण आहे, स्टँडर्ड आहे. गुड. 3 4 आहे. 1 चा डिफरन्स किती झालं? a4 -2a इथे येईल का बघा बरं. लाईक टर्म्सच्या खाली लाईक टर्म्स लिहायचा. -2a इथे येईल ना. इथे लिहून उपयोग आहे का? नाही. हे समजून घ्या. तर हा मायनस होईल, हा प्लस होईल. यांचे साईन बदलायचे नाही मनाने. तर बघा, हा तर कॅन्सल झाला. कोण उरला? -a³. इथं बघा प्लस a उरला, +1. इथला मायनस इथं द्या. a³ आहे, a³ आहे. सेम म्हणजे 1 ने भाग द्या.
-1 इंटू ए क्यूब मायनस ए क्यूब मायनस मायनस +2 इथे +2 इथे येईल मायनस मायनस सॉरी इथे प्लस इथे मायनस माइनस प्लस कैंसल क्या बचा ए स्क्वेयर प्लस ए -1 तर तुम्ही ह्याला रिमाइंडर म्हणून वापरू शकता कारण बघा इथं डिग्री 3 इथं 2 आहे लहान झालं मी म्हणलं तसंही पुढे जाता येते पुढे कसं जायचं याला कशाने डिवाइड करायचंय ए क्यूबने तर ए स्क्वेअरला ए क्यूबने डिवाइड केल्यावर काय येते 1/a तर तुम्ही इथं +1/a पण करू शकता त्याच्यात एक काम करा एक स्टेप वाढू द्या कारण इथे एक थोडासा फायदा आहे आपल्याला +1/a केल्यावर बघा हा कोण येतो ए स्क्वेअरच येतो की नाही प्लस मायनस मायनस 2/a बघा +-2/a इथे येईल ना ए सोबत तर इथे मायनस इथे प्लस हा कॅन्सल ए +2/a येतोय का इथं इथं -1 आहे आता याला करून काय उपयोग नाही ह्याला रिमाइंडर म्हणा याला क्वोशंट एवढाच फरक आहे आता तुम्ही 7th ट्राय करा तर आपण डिवाइड करतोय 4x - 1 ने या भूताला 4x⁴ क्यूब आहे स्क्वेअर नाही पॉवर 1 आहे कॉन्स्टंट आहे जे नाही ते घ्यायचं म्हणजे डिव्हिजनला सोपं जाते चला 4 आहे तर इथं काहीच येणार नाही इथं x आणि x 4 आहे म्हणजे इथं 3 तर हा झाला 4 -x³ इथंच येईल माइनस प्लस ये गया इथं आलं -4x³ हे ॲज इट इज लिहा लक्ष द्या क्रिटिकल असतात गोष्टी हा मायनस इथं 4 परत सेम आहे एक्स स्क्वेअरने डिवाइड होईल आता तर -4x³ होईल हा मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर होईल पुन्हा हा प्लस हा मायनस होईल तर हा कॅन्सल प्लस बघा प्लस हे मायनस तर -x². ठीक आहे आता हा मायनस वर जाऊ द्या 4 आहे इथे x² आहे तर इथं तुम्ही कितीने भाग देणार आता मेन खेळा इथे x² आहे ना -x² ला कशाने डिवाइड करायचंय 4x ने तर तुम्ही x/4 ने डिवाइड करू शकता ना पण इथं लिहा -x/4 असं करायचं तर -x/4 इंटू 4x काय होते -x² झालं मायनस मायनस प्लस x/4 बघा इथून याच्यासोबत +x/4 बघा हा क्वेश्चन एकदम बेस्ट आहे हा प्लस हा मायनस हा कॅन्सल -7x -x/4 +1 लक्ष देऊन समजून घ्या हे किती येते -28 -28 -x -29x/4 -20x -29x/4 -29 हा अजून हे पॉवर सेम आहेत पहा अजून आपण भाग देऊ शकतो इथे मायनस आहे तर मायनस द्या बघा -29x/4 ला कशाने डिवाइड करायचंय 4x ने 4x ने केलं तर या 4 ला तुम्ही खाली आणू शकता किंवा तुम्ही याला काय लिहा याला रेसिप्रोकल करा हा असा होईल रिव्हर्स होईल आणि कोण कॅन्सल होईल x -29/16 होईल हे इथं लक्ष द्यावं लागते हा क्वेश्चन त्याच्यामुळे टफ आहे तर बघा याने याला बिलकुल आपण तसंच ऍडजस्ट केले तर हा किती बनणार एवढाच आणि मायनस मायनस प्लस आता कॉन्स्टंट आहे तर इथं आलं +29 ठीक आहे इथं 4 येते ना डिवाइड केल्यावर हे डिवाइड केल्यावर हेच येणार इथे प्लस होईल इथं मायनस होईल हा कॅन्सल आता 1 मधून 29/16 काढा
16 minus 29 minus 13. Minus 13 by 16 is the remainder. हा म्हणून म्हणलं हा थोडासा क्लासिक क्वेश्चन आहे. आता आपण जो पहिला क्वेश्चन आहे त्याला रिव्हिजिट करू. तुम्ही आता ज्याला सॉल्व्ह केलं याचा रिमाइंडर 0 आला होता, दिसतोय? आपल्याला जर विचारलं याचा रिमाइंडर काढायचा आहे, पण असं लॉंग डिव्हिजन न करता. डिव्हिजन न करता सांगता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एक खास टेक्निक शिकवायचं. आपण एक टाइप ऑफ डिव्हिजन शिकणार आहोत. सगळ्यांचं लक्ष पाहिजे इथं आता. त्याचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन काय असते पहा. सध्या सिंथेटिक डिव्हिजन शिकण्यासाठी 1, 2, 3, 4 हा पण चालेल. एवढ्या क्वेश्चन मध्ये करू शकतो. यांच्यात नाही. आता तुम्हाला एक समजून घ्यायचंय. ज्या डिवायझरची डिग्री 1 आहे, बघा 1 आहे ना यांची. इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण आहे. तर डिग्री 1 असताना आपण सिंथेटिक डिव्हिजन इझिली लावू शकतो. डिग्री 2 लाही लावू शकतो, 3 लाही लावू शकतो. पण ते तुम्हाला 11-12 स्टँडर्डला आहे. आपण आता एकदम बेसिक शिकणार. तुम्ही जर असा लॉंग क्वेश्चन केला, प्लस मायनसचे गोंधळ होऊ लागले, ते काहीच करायची गरज नाही. मी तुम्हाला एक टेक्निक काय शिकवली होती? इंडेक्स फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म. इथं त्याचं काम आहे. सिंथेटिक डिव्हिजन काय सांगते नीट लक्ष द्या. या पद्धतीने डबा मांडायचा. नीट पहा, मजा आहे. इथे बघायचा y+4 आहे ना, +4 असेल तर इथे मायनस घ्यायचं. मायनस असेल तर प्लस घ्यायचं. कंपल्सरीली. मेक धिस कॉन्स्टंट ऑपोजिट साइन. आता ह्या सर मग y कुठे गेला? नो y. आपण ह्याच्यात y वगैरे वापरणारच नाही. आपण डायरेक्ट रिमाइंडर काढणार. कसा आहे तो बघा. ह्याचा कोएफिशियंट फॉर्म लिहा. परवा काय शिकवलं? कोएफिशियंट मध्ये काय पाहतो आपण? स्टँडर्ड फॉर्म. बघा डिग्री 2 आहे, 1 आहे, कॉन्स्टंट आहे. तर ह्याचा कोएफिशियंट किती आहे? +1. ह्याचा +10. याचा +20. समजलं काय काय केलं? इथे प्लस आहे तर मायनस घ्या. याचे सगळे कोएफिशियंट लिहा. आता मी जी टेक्निक शिकवायला त्याच्याकडे लक्ष द्या. हा 1 जशाल तसा खाली घ्यायचा. ठीक आहे. आता इकडे करायचं मल्टिप्लाय. -4 × 1 ते इथे येईल. यांना करायचं ऍड. 10 - 4 +6. पुन्हा करायचं मल्टिप्लाय. -24 इथे करायचं ऍड. 0. लास्टचा डब्बा आला, दॅट इज युअर रिमाइंडर. दॅट इज रिमाइंडर. नो एक्स, नो वाय. कुठं प्लस घेऊ, कुठं मायनस घेऊ, ते काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर मी असा प्रश्न दिला असता, नीट बघा, 2a⁵ -2 याला आम्ही डिवाइड केलं a+2 ने आणि मग विचारलं रिमाइंडर सांगा. तर तुम्ही याला मांडताना कसं मांडलं असतं? व्हर्टिकल मध्ये 5, मग 4, 3, 2. तर ह्याला आपण सिंथेटिक डिव्हिजनने किती फास्ट करू शकतो बघा. इथे कोणता 2 आहे? प्लस. काय करा? मायनस. कोएफिशियंट फॉर्म. सर 2 आहे. 4 आहे का? त्याचा कोएफिशियंट 0 घ्या. 4 नाही म्हणून 0 घ्या. डिग्री 3 आहे का? नाही. त्याचा पण 0 घ्या. डिग्री 2 आहे का? डिग्री 1 आहे का? कॉन्स्टंट आहे का? कोण? -2. समजलं? कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडा. आपली प्रोसेस. हा 2 जशाल तसा खाली. मी काय सांगायलो? कोएफिशियंट फॉर्म पाहायचा. a⁵ चा कोएफिशियंट कोण आहे? +2. मग पॉवर 4 आहे का? 4, 3, 2, 1 नाही तर त्यांचे 0 लिहा आणि कॉन्स्टंट लिहा. फक्त कोएफिशियंट लिहा. कळलं? आता 2 ॲज इट इज खाली घ्यायचे. टेक्निक काय सांगते? क्रॉस मल्टिप्लाय. हे किती येते?
-4 याला करायचं ऍड, पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय +8 ऍड करा, पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय ऍड करा, मल्टिप्लाय +32 ऍड करा, क्रॉस मल्टिप्लाय -64 ऍड करा. दिस इज युअर रिमाइंडर. खतम. कोणतं? हे ए रेस टू 5 चा कोएफिशियंट कोण आहे? तिथून स्टार्ट होणार. 4 पॉवर 3 पॉवर 2 वर आहे का? मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय सांगितलं होतं? कोएफिशियंट फॉर्म काय केलता आपण काल? जे ऍब्सेंट आहेत त्याची 0 0 लिहा. विसरलं म्हणून तुम्हाला कोएफिशियंट फॉर्म सांगितला होता. समजलं? त्याला म्हणतात सिंथेटिक डिव्हिजन. आता उद्या, आता वेळ आहे. तुम्हाला हे इथंच बसायचंय. एक तुम्ही करून पहा. पॉलिनॉमियल्स. हा आपल्याला स्कॉलरशिपला आहे आणि आता जे टेक्निक शिकतोय हे तुमच्या सीबीएसई 9th ला आहे. नाही ती 8th ची होती. आता मी जे सिंथेटिक डिव्हिजन स्टार्ट केलं ते 9th आहे आणि ते तुम्हाला आता ह्याच्यात येते, स्कॉलरशिपला येते म्हणून मी तुम्हाला शिकवलं. चला हा करा. याला करा. हा एकदा पहा, मी +3 ने डिवाइड करू. चला कोएफिशियंट 3 0 0 0 बघा 4 झालं 3 2 1 आणि इथं +1. 3 ला खाली घ्या, 9 ऍड, 27 ऍड, 81 ऍड, 243 ऍड. दिस इज रिमाइंडर. चला आपण याला उद्या अजून एकदा ट्राय करू. उद्या हा चॅप्टर संपवतो मी. हे स्कॉलरशिप मध्ये येते.